लहान मुलांना डोळ्यात तेल घालून जपणं फार गरजेचं आहे, नाहीतर कधी काय होईल याचा नेम नसतो। नजर चुकून लहान मुलं खेळायला जातात, कधी घराबाहेर पडतात। अशा वेळी जर कुणी मोठं बरोबर नसेल तर त्याचे परिणामही गंभीर होऊ शकतात। अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे। खेळता खेळता बॉल पत्र्यावर गेला म्हणून तो काढायला गेलेल्या 12 वर्षाच्या चिमुकल्याचा अचानक मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथे घडल्याची माहिती मिळाली आहे। घराच्या पत्र्यावर गेलेला बॉल काढणे हर्षल पिंगळेच्या जीवावर बेतलं। बॉल काढताना त्याला विजेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल पिंगळे ह्या 12 वर्षीय बालकाचा खेळत असताना बॉल घरावरील पत्र्यावर खेळता खेळता गेला। तो काढण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास हर्षल हा घरावरील पत्र्यावर चढला। बॉल घेऊन खाली उतरत असताना घरावरून गेलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागला। हर्षल घराच्या पत्र्यावर पडला। दरम्यान येथील पांडुरंग ढोले यांनी लाकडी काठीने हर्षलला बाजूला करत जवळील रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी हर्षल पिंगळे याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश मळेकर करत आहे।